आणि परभणीमधल्या सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी आज देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात निवेदन दिलं आणि सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची मदतही जाहीर केली। सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू हा श्वसनाच्या विकाराने झाला असा शवविच्छेदनाचा अहवाल मुख्यमंत्र्यांनी आज सभागृहामध्ये वाचून दाखवला। त्यामुळे सोमनाथ सूर्यवंशींच्या पोलीस कोठडीतील मृत्यूला पोलीस जबाबदार नसल्याचं स्पष्ट करण्यात आले। पण मुख्यमंत्र्यांचा हा दावा सूर्यवंशींच्या कुटुंबियांना मान्य नाहीये। त्यामुळे मदतीचे पैसे नको, न्याय द्या अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे। त्या मेडिकल एक्झामिनेशन मध्ये लिहिलेलं आहे की त्यांना सीओपीडी म्हणजे श्वसनाचा दुर्धर आजार आहे। सूर्यवंशीची तर केस हास्यास्पद करून टाकली। तुम्ही खोटा पोस्टमॉर्टम रिपोर्ट सांगता की त्याला श्वासोश्वासाचा त्रास होता त्याच्यामुळे माणूस मरतो काय? माझा मुलगा जसा जिवंत होता ना तसा मला पाहिजे। माझा मुलगा कुणाचा खून केला नव्हता, कुणाचा बळी घेतला नव्हता। अहो मदत नको आहे आम्हाला, न्याय पाहिजे। आम्ही भिकारी नाही, कष्ट करून खाणारी चावलाद आहे आमची। आम्ही भिकारी नाही, 10 लाख नको आहे आम्हाला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज विधानसभेत सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यू प्रकरणी निवेदन दिलं। सोमनाथ सूर्यवंशी सोबत कोठडीत नेमकं काय घडलं याचा संपूर्ण घटनाक्रम फडणवीसांनी सभागृहात सांगितला। सोमनाथ सूर्यवंशी यांना श्वसनाचा त्रास होता। रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचं फडणवीसांनी सांगितलं। दरम्यान फडणवीसांच्या या स्पष्टीकरणावर जितेंद्र आव्हाडांनी संताप व्यक्त केलाय। ते पूर्ण वेळ पोलीस कस्टडीत असतानाचे व्हिडिओ फुटेज उपलब्ध आहेत, अनएडिटेड 100%। त्या पूर्ण व्हिडिओ फुटेजमध्ये कुठेही त्यांना मारहाण केल्याचं दिसत नाही। आणि आपण पोस्टमॉर्टम रिपोर्टचं पहिलं पान सगळ्यांनी वाचलं, पण त्यासोबत त्यांची जी मेडिकल एक्झामिनेशन आहे त्या मेडिकल एक्झामिनेशन मध्ये लिहिलेलं आहे की त्यांना सीओपीडी म्हणजे श्वसनाचा दुर्धर आजार आहे आणि ब्रेथलेसनेस आहे असं त्यांच्या मेडिकल एक्झामिनेशन मध्ये लिहिलेलं आहे। दुसरं, त्यांच्या मेडिकल एक्झामिनेशन मध्ये त्यांच्या ज्या जुना जखमा आहेत त्याचा देखील उल्लेख आहे। त्यांचा इथला बोन तुटलेला होता, तो जुना होता, त्यांनी सांगितलं त्याचा देखील उल्लेख हा त्याच्यामध्ये आहे। पोलीस कस्टडीतनं ज्यावेळेस ते एमसीआर मध्ये गेले त्यावेळेस एमसीआर मध्ये जेलमध्ये असताना सकाळच्या वेळी त्यांना जळजळत आहे म्हणून त्यांचा जो एक कैदी होता त्यांनी तक्रार केली। ती तक्रार केल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं आणि हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर त्यांना मृत घोषित केलं। सूर्यवंशीची तर केस हास्यास्पद करून टाकली। बिचारा लॉचा विद्यार्थी मेला, तो मेला कसा हे सांगण्याचं धारिष्ट्य देखील सरकारने दाखवू नये। तुम्ही खोटा पोस्टमॉर्टम रिपोर्ट सांगता की त्याला श्वासोश्वासाचा त्रास होता त्याच्यामुळे माणूस मरतो काय? ब्रेथलेसनेसमुळे माणूस मरतो का? कधी झाला त्याला ब्रेथलेसनेस? किती वाजता झाला ब्रेथलेसनेस? तो मृत कसा काय आला तुमच्या हॉस्पिटलमध्ये? तो किती वाजता मृत पडला? त्याला ब्रेथलेसनेस होता तर तो गेला का जेलरच्या ऑफिसमध्ये? त्याला कुठे झाला ब्रेथलेसनेस? 1000 प्रश्न आम्हाला विचारायचे होते, पण हे प्रश्न विचारल्यानंतर सरकार अडचणीत येईल म्हणून अध्यक्षांची अध्यक्ष म्हणून भूमिका न बजावता सरकारचे उजवे हात म्हणून भूमिका बजावली। फडणवीसांच्या या स्पष्टीकरणावर सोमनाथच्या कुटुंबियांनी देखील शंका व्यक्त केली आहे। सोमनाथला श्वसनाचा कोणताच त्रास नसल्याचं त्याची आई आणि भावानं सांगितलंय। हृदयाचा झटका होता, त्यांना माहिती होता। त्यांनी का पकडले माझ्या मुलाला? 4 दिवस का नाही सांगितले मला? तुमच्या मुलाला हृदयाचा हे आहे, त्रास आहे, तुम्ही घेऊन जावा म्हणायचे होते त्यांनी। माझा मुलगा मला द्यायचे होते परत, का दिले नाही त्यांनी? का सांगितले नाही त्यांनी? कशाबद्दल माझ्या मुलाला हे एवढं मारून जीव घेतलात ते? आम्हालाही माहित आहे, आम्ही रक्ताच्या नात्यातले त्याला कुठला आजार होता कुठला नाही आम्हाला सगळं माहित आहे। त्याला असल्या छातीचा कुठलाच आजार नव्हता, त्याला श्वसनाचा आजार नव्हता, काहीच नव्हतं। हे कसं काय म्हणू शकतात की बाबा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू पावला? आणि मला सांगायचं, जर हे पोलीस लोक जर त्यांच्या कारणावरती ठाम होते की बाबा त्यांना हृदयविकाराचा झटका होता, मग त्यांनी आमिष का दाखवला? आम्हाला नोकरी लावून देतो किंवा त्याची परभणीवरून बॉडी आणताना का अडवण्यात आलं? ॲम्ब्युलन्स ड्रायव्हरला का पळवण्यात आलं? 11 डिसेंबरला हिंसाचार उसळला। जेव्हा जाळपोळ झाली त्या घटनेचा व्हिडिओ पोलिसांना मिळाला।
या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली. त्यात सोमनाथ सूर्यवंशी यांचाही समावेश होता. न्यायालयीन कोठडीत असताना सोमनाथचा मृत्यू झाला. हा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाल्याचा दावा केला जात होता. मात्र पोस्टमॉर्टम रिपोर्टमधनं जबर मार लागल्यानं मृत्यू झाल्याचं समोर आलं. यानंतर सोमनाथला न्यायालयीन कोठडीत मारहाण केल्याचा संशय व्यक्त केला जात होता. त्यातच आता फडणवीसांनी हा मृत्यू श्वसनाच्या आजाराने झाल्याचं कारण पुढे केलंय. सोबतच मृत सोमनाथच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत जाहीर केली आहे. सोमनाथच्या कुटुंबियांनी फडणवीसांचा दावा खोडून काढत ही मदत नाकारली. अहो मदत नको आहे, आम्हाला न्याय पाहिजे. आम्ही भिकारी नाही, कष्ट करून खाणारी औलाद आहे आमची. आम्ही भिकारी नाही. 10 लाख नको आहे आम्हाला. 10 लाख काय, त्याच्या करोड रुपये घातले असतील माझ्या आई वडिलांनी. त्याच्या 10 लाख रुपयाची बराबरी कोण करू शकत नाही. रक्ताचं पाणी करून मग आमच्या आई वडिलांनी त्याला शिकवून मोठे केले. जे आजार आईला माहित असतात ना, जे आजार आईला माहित असतात ना, ते कोणाला माहित नसतात. त्यातला कुठला त्रास आहे, कसला त्रास आहे, आईशिवाय कोणाला माहित नसतात. या प्रकरणातील पोलीस निरीक्षकांवर निलंबनाची कारवाई झाली. शिवाय न्यायालयीन चौकशीचेही आदेश देण्यात आले. मात्र चौकशी आधीच फडणवीसांनी मृत्यूचं कारण सभागृहात ठामपणे मांडलंय. त्यामुळे सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यू प्रकरणात नेमकं काय गूढ उलगडतंय हे पाहणं महत्वाचं ठरेल. दिवाकर माने, NDTV मराठी, परभणी.